नमस्कार. हे आकाशवाणीचं बनसोळा केंद्र आहे. मी संतोष रोकडे आपणास बातम्या देत आहे. आज दिनांक 26 जानेवारी 2025 वार रविवार. बनसोळा येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बालासाहेबजी काकडे, मुख्याध्यापिका सिंधुताई चव्हाण, त्याचबरोबर ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय संचालक आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ध्वजारोहणाचा मान सुनील देवगावकर सर यांना देण्यात आला. ध्वजारोहणाच्या प्रसंगी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हटले, त्याचबरोबर संविधानाचे वाचन करण्यात आले. या प्रसंगी प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचं प्रदर्शन केलं. या प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध खेळ आणि त्यांचं गुणदर्शन दाखवलं. यात प्रामुख्याने टिपरी नृत्य असेल, लेझिम, त्याचबरोबर वारकऱ्यांची दिंडी, विविध उपक्रम या ठिकाणी आदर्श विद्यालयाने आयोजित केले आणि या सर्व उपक्रमांना ग्रामस्थांनी भरभरून अशी दाद दिली. प्रभात फेरीचा कार्यक्रम संपल्यानंतर आदर्श विद्यालयामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी आनंद नगरीचं आयोजन करण्यात आलं. आनंद नगरीच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी बनसोळा येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेबजी जाधव, त्याचबरोबर माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी काळे सर, त्याचबरोबर ॲडव्होकेट अनिल जोगदंड, शिक्षणप्रेमी पालक महेश शिंदे, खरेदी विक्री संघाचे केज येथील संचालक दिलीप गोरमाळी, सुग्रीव जोगदंड, ग्रामपंचायत सदस्य गंगाराम धायगुडे, अमोल गोरे, शंकर जोगदंड, लक्ष्मण गोरमाळी, अक्षय जोगदंड, राजाभाऊ धायगुडे हे सर्व उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आनंदनगरीचा भरपूर आनंद घेतला. गावातील आणि पंचक्रोशीतील नागरिक या ठिकाणी आले होते. या आनंदनगरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी नफा तोटा याचं गणित समजलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे खवय्ये आहेत त्यांना या ठिकाणी विविध पदार्थ या ठिकाणी टेस्ट करण्याचा या ठिकाणी संधी भेटली. या पूर्ण सोहळ्याचं जे काही नियोजन आहे, आयोजन आहे, ते ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बालासाहेबजी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंदाने केले.